नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. ऊस पिकाची लागवड केल्यापासून या पिकापासून आपल्याला आर्थिक नफा मिळण्याकरता कमीत कमी 12 ते 15-16 महिन्याचा कालावधी लागतो. तर या कालावधीमध्ये आपलं ऊस पिकाचा खर्च काढण्यासाठी तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल व काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करणं होत असेल तर आपण ऊस पिकामध्ये कमी दिवसात येणारे त्याच पद्धतीनं ऊस पिकाला स्पर्धा न करणारे तसेच जमिनीचा बेवड वाढवणारे सेंद्रिय कर्ब वाढवणाऱ्या पिकांची द्विदल वर्गीय पिकांची नत्र देणाऱ्या जमिनीमध्ये नत्र स्थिर करणाऱ्या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो. तर याच्यामध्ये आपण ऊसामध्ये सोयाबीन, हरभरा किंवा डॉलर, मेक्सिकन चणा, वाटाणा यासारख्या द्विदल वर्गीय पिकांची लागवड करू शकतो. किंवा मोठा शेतकरी असेल, क्षेत्र जास्त असेल तर आंतरपिकाची लागवड करून किंवा ताक ढेंचीची लागवड करून त्याला फ्लोरा अवस्था आल्यानंतर जमिनीमध्ये ही पिके गाडून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढवू शकतो. त्याच पद्धतीनं ऊस पिकामध्ये आपण कोबी, फ्लावर, ब्रोकोली, पातीचा कांदा, मेथी, शेपू, पालक यासारखी कमी दिवसात येणारी पिकं घेऊन देखील त्यापासून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतो. तसेच या आंतरपिकामुळे आपल्या ऊस पिकाचा खतांचा, तणनाशकाचा तसेच अंतर मशागतीचा खर्च निघण्यास मदत होणार आहे. ऊसाचं ज्या क्षेत्र असेल नियोजन काटेकोरपणे करणं होत नसेल तर आंतरपीक न घेतलेलं केव्हाही चांगलं. धन्यवाद.